गजानन साखरे, बालाजीराव आणि तपशेट्टे सर आणि गावातील चेअरमॅन आणि पोलीस पाटील, सरपंच, सर्व सभासद उपस्थित, गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित मंडळी, माता भगिनी, नवतरुण. खरं म्हणजे हा होकाडा गावातील जगज्योती महात्मा बसवेश्वरांचे पहिला जयंती एक सुंदर असं विचारानं आज सुरुवात होत आहे. म्हणून आजचा हा संदर्भामध्ये तुम्हा सर्वांना कोणी मागे पुढे न पाहता सगळ्यांनी सराच्या नावानं सुंदर असं जोरनाट सळाने टाळे वाजवा. कारण सरांचे जे काही विचार होते फक्त बसवेश्वर तुमच्या समोर मांडलेले नाही, शेंबाळे सर सांगितल्याप्रमाणे सर्व विचार तुमच्या समोर ठेवलेले आहेत. कारण सध्या परिस्थिती कसं आहे तर देशभरामध्ये महात्म्याची जयंती होणं फार सोपं झाले. जयंती साजरी करायचं आहे, मग 10 मुलं तयार झाले आणि त्या 10 मुलांनी एकत्रित आलं, एखादे फोटो ठेवले, गावामध्ये मिरवणूक काढलं आणि त्याच्यामध्ये काही असंच येतात, काही थोडंफार घेऊन येतात, कोणी नाचत जातात आणि जे कोणी घेतात ते शेवटपर्यंत येत नाही, ते तिथंच निघून जातात आणि शेवटी मात्र फोटो सोबत राहणारे 4 मुलंच त्या जागापर्यंत येतात. आणि ते झाल्यानंतर एखाद्या व्याख्यानाचे कार्यक्रम म्हटलं तर थोडाफार अशी मायमोले थोडाफार जमा होतात आणि व्याख्यान काहीतरी एखादा थोडाफार जमा करून त्या महात्म्यांना विशिष्ट जातीमध्ये, विशिष्ट विचारामध्ये बांधून ते महात्म्य म्हणजे आमचाच आहे असे विचार मांडून समाजामध्ये मतभ्रम करून लोक जाणारे अनेक ठिकाणी सध्या सुरुवात झालेली आहे. परंतु आज मात्र या जगज्योती महात्मा बसवेश्वरांचे विचार ऐकत असताना प्रत्येकाने वाटत होतं महात्मा बसवेश्वर फक्त आपलं, फक्त लिंगायताचं, फक्त वीरशैवांचं असं नसून महात्मा बसवेश्वर म्हणजे संपूर्ण माणसासाठी जगलेलं महात्मा आपलं महात्मा बसवेश्वर होऊन गेले. कारण ते माणसांसाठी विचार केलेले होते म्हणून त्यांचं संपूर्ण चरित्र आज सांगायला बसले भरपूर आहे. थोडक्यामध्ये रामरावही म्हणले, पालवणाही सांगितले, सरही सांगितलं. तर महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये जन्म झाल्यानंतर त्यावेळातलं परिस्थिती, सामाजिक, त्यावेळातलं राजकीय, ह्या अनेक विचार आम्ही विचार केलं तर त्यावेळामध्ये माणसाने माणसासारखं जगणं अशक्य होतं. कारण त्यावेळामध्ये वस्ती वेगळा होते, माणसं वेगळ्या पद्धतीनं जगायचं. उच्च वर्णाचे लोक वेगळ्या ठिकाणी, नीच वर्णाचे लोक वेगळ्या ठिकाणी, एकमेकांचे गल्लीमध्ये फिरणं सुद्धा शक्य नव्हतं. आणि एखादा शूद्र म्हणणारा माणूस उच्च जातीचे समाजातलं ज्या गल्लीमध्ये फिरायला आला तर तो येत असताना कमरेला झाडू बांधायचा आणि तोंडाला डब्बा बांधायचा. कारण तो माणूस आपल्या गल्लीत आला तर आपल्या गल्ली काय होणार, अपवित्र होणार. म्हणून तो आपलं गल्ली सुद्धा यायला नको माणूस म्हणून त्याचा पायाचा तसा सुद्धा उमटायला नको म्हणून कमरेला झाडू बांधून तो माणूस गावात यायचा. मग लक्षात घ्या, समाज एवढा वाईट अवस्थेमध्ये असतानाही सुद्धा ते काही महात्म्यांचे विचार होतं. तो माणसातला महादेवाला जागी करण्याचे विचार असल्यामुळं तो प्रत्येक माणसामध्ये देव पाहायचे विचार केला आणि त्यावेळेला संघर्ष करत 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 फक्त तो संघर्षच न करता ज्ञानीही सुद्धा झाले. वेद, शास्त्र, पुराण सर्वांचे अभ्यास करून शेवटी त्यांनी एक निर्धार केले तर पहिला आपण माणूस जिवंत असेल, माणसातला माणुसकी जिवंत असेल तर हा सर्व गोष्टी चालणारा आहे. म्हणून मंदिर तयार करणं सोपं आहे, पण मंदिरात येणारा माणसातला माणुसकी नसेल तर मंदिरातले देव सुद्धा काही करू शकणार नाही. म्हणून त्या वेळामध्ये काय सांगितलं तर मंदिराच्या बरोबर माणसातलं अंतकरणातलं देव सुद्धा असतो. त्याकरिता इष्टलिंग आपल्या हातामध्ये दिलं. अनेक लोकांनी वेगळे वेगळे विचार मांडत असताना इष्टलिंगाची जनक असं म्हणतो ते चुकीचं आहे. कारण हे इष्टलिंग काय आहे तर आजचं नव्हे तर आगम काळातलं म्हणजे या हिंदू समाजातलं जे काही बृहद असे ग्रंथ आहे, युगापासून आलेले 5000 वर्षपूर्वीतलं जे काही ग्रंथ आहे, वेद आहे, ब्राह्मण आरण्यक आहे, उपनिषद आहे आणि आगम निगमातलं सर्वांची सारामध्ये मी पाहिलं तर प्रत्येक युगामध्ये सुद्धा त्या लिंग म्हणजे फक्त इष्टलिंग आणि स्थावरलिंगाची भेद न करता स्थावरलिंग जागावर असेल तर इष्टलिंगाला डोक्यावर बांधणारा, खांद्यावर बांधणारा सुद्धा राजा महाराजे होऊन गेले होते. म्हणून अशी परंपरातल्या लोकांमध्ये थोडाफार बदल करून महात्मा बसवेश्वरांनी काय केलं, अंतकरणामध्ये, हृदयामध्ये लिंग बांधला पाहिजे. आता आपण हातावर बांधलं तर थोडाफार भक्ती कमी जास्त होईल, डोक्यावर बांधलं तरी कमी जास्त होईल. म्हणून थोडाफार त्याच्यामध्ये बदल करून या इष्टलिंग म्हणून या गळ्यावर धारण करणं, हृदयावर धारण करण्याची एक कल्पना महात्मा बसवेश्वरांनी आणला आणि तो सर्वांना सार्वत्रिक करून टाकला.
परंतु लिंग बांधणं कुणाकडे होतं? आजच्या काही लोकांना तुम्हाला माहिती आहे, अनेक ज्येष्ठ लोक आहेत, हेच 50 वर्षापूर्वी लिंग दीक्षा कोणी घ्यावं असं म्हटलं तर फक्त वाण्यानंच घ्यावं, दुसरं कोणी घेत नव्हते. परंतु आता अलीकडे आम्ही विचार केला तर कोणी कोणी महादेवाला मानत असेल तर आज तर कुठल्याही जातीचा असू दे, सर्वांना आज लिंग दीक्षा देण्याची पद्धती सुरू झालेली आहे. आपल्यामध्ये जातीचा अजिबात भेद नाही. दीक्षा घेणारा कोणीही असो, माणूस असेल त्याला दीक्षा. कारण काय, इष्टलिंगाला जातीचं बंधन नाही, कारण तो साधण्याचा उपक्रम आहे. म्हणून त्या इष्टलिंगाचे प्रति महात्मा बसवेश्वरांनी त्या वेळामध्ये अनुभव मंडपाच्या माध्यमातून येणाऱ्याला लिंग धारण केलं तो आपलासा, कपाळावर विभूती लावला तो आपलासा. तिथं जाती, लिंग, वर्ण सगळं भेद बाजूला ठेवलं आणि माणसातला माणूस की पाहिला. आणि महात्मा बसवेश्वर अनेक अभंग लिहत असताना, वचन लिहत असताना त्यांचे फार आनंदाचे म्हणजे सर्वांना श्रुत अशी वचन आहे. तो म्हणजे ते वचन मी सांगणार नाही, भावार्थ असा आहे, अनेक प्राणी आम्ही गेलं तर प्राण्याचे ठस आपल्याला ओळखता येतो, परंतु माणूस वेगळ्या जातीचं माणसांचे ठस आपल्याला ओळखता येईल का? ओळखता येणार नाही. कारण माणसाचे पायाचे ठस एकच राहतो, प्राण्याचे ठस पायाचे ठस वेगळा राहू शकतो. म्हणजेच लक्षात घ्या, तर माणसाचे पायाचे ठसा वेगळा नसेल तर माणूस वेगळा नाही. जाती मत पंथ आम्ही केलेला आहे, ह्याच्यापेक्षा पुढे जाऊन महात्मा बसवेश्वरांनी सर्व माणसातला जे काही माणुसकी जाहीर करण्याचे काम केल्यामुळं आज जगज्योती महात्मा बसवेश्वर एक वैश्विक विचाराचा महात्मा होऊन गेले. आणि त्यांचा विचार आजही सुद्धा 900 वर्षपूर्वी विचार करा, आजही सुद्धा आम्ही 100 वर्षपूर्वीच आपले आजोबा पंजोबाचे आम्ही काही करू शकणार नाही. आणि किंबहुना आम्हाला त्यांचे नाव सुद्धा माहिती नसेल, पंजोबाचे नाव कोणाला माहिती नाही. आजोबाचे पलीकडे एखादा म्हातारा सांगेल, त्याच्यापेक्षा पलीकडे गेलं कोणी सांगणार नाही. 200 वर्षपूर्वीचे तुमचे पूर्वजाचे नाव सांगता येईल का? नाही. परंतु आजही आम्ही 900 वर्षपूर्वी होऊन गेलेला त्या महात्म्यांचे विचार नाव का घेतो, तर त्यांनी फक्त व्यक्तीसाठी, स्वतःसाठी, स्वार्थासाठी न करता एक सर्वांगीण विचार म्हणजे माणसानं जय करण्याचे विचार सांगितल्यामुळं आजही सुद्धा आपल्यासाठी त्यांचे विचार आजही ताजा वाटतो. अशी विचार या कोकण गावामध्ये सुद्धा सर्वांनी ऐकत जावा आणि सर्व विचार मनोगत घ्यावा. फक्त विचार ऐकून जाणार नाही, तो आत्मसात करून घ्यावा. कारण आज कोकण सारख्या गावामध्ये जयंती साजरी करतो म्हटलं तर अनेक लोकांना थोडं कमी जास्त वाटत होतं. सरला सांगायला काय हरकत नाही. सहज ओंकाराने त्यांची 5-6 मित्र आले माझं कळणे, सांगितले की आपाजी मी असं जयंती करणार आहोत, मी व्याख्यान ठेवणार आहोत. मी म्हणलो पण चांगली गोष्ट आहे, आज पहिला वेळ त्या तरुण मुलांच्या मनामध्ये असे विचार आला तर नक्की तुम्ही करावा. त्यांनी म्हणले की मी चांगले कुठले तर विचार बनते, थोडं व्याख्यानानं बोलू. मग लगेच मी सर नाही का फोन लावत, सर म्हणले आपाजी तुम्ही बोलत असेल तर आम्ही नाही म्हणणार, नक्की येतो म्हणले. आज सर आले आणि तुमच्या समोर सुंदर विचारही सुद्धा आज तुमच्या समोर मांडलेले आहेत. आणि मी एवढंच सांगणार आहे, तर या कोकण गावातलं वीरशैव लिंगायत न म्हणता गावातलं सर्वांनी सुद्धा हा महात्म्यांचे विचार आत्मसात करून घ्या. महात्म्यांचे विचार आपल्या नित्य नेमामध्ये, जीवनामध्ये, कारण त्या महात्म्याने एकट्या व्यक्तीसाठी जगलेलं नाही तर समाजासाठी जगलेलं होतं. म्हणून इथं असणारं सर्वांना माझं सांगणं आहे, तुमच्या मनातलं स्वार्थ बाजूला ठेवा. कोण मोठा कोण छोटा, कोणाला कमी कोणाला जास्त करावा, हे जे एक प्रवृत्ती हे सहज आहे, माणसाची प्रवृत्ती आहे. परंतु त्याला मोठं न करता कुठं तर मी लहान, कारण महात्मा बसवेश्वरांचे एकच वाक्य सर्वजण आत्मसात केलं तर तुम्ही चांगलं जगू शकतो. कुठलं तर माझापेक्षा लहान कोणी नाही, शिवभक्तापेक्षा मोठा कोणी नाही. एकच वाक्य महात्मा बसवेश्वरांचं आहे, म्हणजे स्वतःला कधीही मोठं म्हटलेलं नाही. म्हणून महात्म्यांचे काय वाक्य आहे, मी लहान आहे, मी लहान आहे, मी सर्वांचा सेवक आहे, परंतु शिवभक्त तो मोठा राहणार आहे. म्हणून त्या शिवभक्तांच्यावर जे काही प्रेम आहे त्या पद्धतीचे विचार सर्वांनी आत्मसात करावा. या प्रसंगामध्ये सांगत या जगज्योती महात्मा बसवेश्वर जयंतीच्या निमित्तानं जे काही तरुण मुलं त्यांना सहकार करणाऱ्या सर्व मंडळींनी आज तुमचं मनातलं जे काही हेवा देवा बाजूला ठेवून आज संपूर्ण ग्रामस्थ एकत्रित येऊन सुंदर कार्यक्रम घेतलेले आहेत. ह्याच पद्धतीनं प्रतिवर्ष आज आपले बालवण्णा आणि सर्व सरने सांगितल्याप्रमाणे माझाही सुद्धा तेच मत आहे, येणारे पुढच्या वर्षीची महात्मा बसवेश्वरची जयंती साजरी करायच्या वेळामध्ये या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्यादेवी होळकर,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे आणि महात्मा बसवेश्वरांचे एकत्रित पुतळा देऊन एक सुंदर असा सार्वजनिक महात्म्यांची जयंती सोहळा या ग्रामस्थांनी करावा आणि त्यासाठी सर्वांनी आम्ही या गावामध्ये बोलून आणू आणि त्यामध्ये अजून चांगले विचार सांगणारे त्या सर्व महात्म्यांनी आज कसं कोनरो सरने एकत्रित विषय मांडलेले आहेत म्हणून या गावामध्ये एक आदर्श गाव तयार करण्याकरिता सर्व महात्म्यांनी मी एका मंदिरामध्ये आपण ठेवून चांगले कार्यक्रम करायचे प्रयत्न पुढच्या वर्षी सर्वांनी करावे अशी या ठिकाणी सूचना देतो आणि तुम्हा सर्वांचं देखील चिंतन व्यक्त करून इथंच थांबतो. सगळेजण दोन्ही हात वर करून भारत माता के, भारत माता के, वंदे वंदे, जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की, जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की, सब संतन की, सब संतन की.